आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। जनगोंडा पाटील यांनी आयुष्यभर शेतकरी व कष्टकऱ्यांसाठी काम केले। माजी खासदार राजू शेट्टी यांचे प्रतिपादन। स्वर्गीय जनगोंडा नेमगोंडा पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन। माणगाव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक तसेच सहकार आणि शेतकरी चळवळीतील निस्वार्थी व स्वाभिमानी व्यक्तिमत्व स्वर्गीय जनगोंडा नेमगोंडा पाटील बापारी यांच्या 20व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। माणगाव गावातील जनसंपर्क, लोकांचा विश्वास आणि तळागाळातील जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले ज्येष्ठ राजकीय कार्यकर्ते म्हणून जनगोंडा पाटील यांची ओळख होती। 1970 सालापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करून गावातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्य केले, असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले। माणगाव येथील गांधी चौकात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याच्या आठवणींना उजाळा देत उपस्थित मान्यवरांनी त्यांना अभिवादन केले। यावेळी अनिल कांबळे, जिनगोंडा पाटील, जयकुमार कोले, जाकीर भालदार, सुरेश पाटील, राजगोंडा पाटील यांनी मनोगत व्यक्त करून आदरांजली वाहिली। कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे, शिवगोंडा पाटील, अरुण मगदोम, अभय भनवाडे, डॉ. प्रकाश आदांना, भिकाजी शिगे, राजू मुगळखोड, शकील भालदार, दिलीप महाजन, श्रीपाल पाटील सर, शीतल भरमगोंडा, प्रवीण कांबळे, महावीर पाटील, राजगोंडा पाटील, बेले, दनू पाटील, सांगले, बाबासो जोग, अण्णाप्पा जोग, अजित जोग, रमेश घोरपडे, बाळासो गुरव, शिवानंद कारवेकर, वृषभ पाटील, गोमटेश पाटील, अभिषेक मगदोम, सुधीर बिरनाळे, महावीर देमन्ना, अप्पासो परीट, किशोर मायगोंडा यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन योगेश संधी यांनी केले, तर आभार माजी सरपंच लक्ष्मण कोळी यांनी मानले। हार घालायला भर उन्हामध्ये एवढी माणसं जमतात, हीच काकांची संपत्ती आहे लक्षात। इथं आजकाल जेवायला घालतो, चहा देतो असं सांगून माणसं गोळा करावी लागतात, गोष्टी करतो, हे काकांनी मिळालं। मगाशी कांबळे साहेबांनी सांगितलं की काकांचा वाडा कायम पडकाच राहिला, तो पडका राहिला, काकांचा वाडा पडका राहिला, कारण काकांचा बँक बॅलन्स हा माणसं जोडण्यामध्ये सगळा जायचा आणि हा खरा काकांचा बँक बॅलन्स होता। आणि त्यामुळं काकाने कधी घराकडे बघितलं नाही। घराकडेच कशाला, मला वाटतं सुरेश पाटील साक्षीदार आहेत। ज्यावेळी उसाचं आंदोलन चालायचं त्यावेळी राजगुरू पाटील वारणेमध्ये होते आणि आम्ही वारणेवर आमचं आंदोलन चालवायचं, वारणेच्या गाड्या फोडायच्या, काका म्हणायचे फोडा फोडा, काय राजूला आमच्या जरा त्रास होईल पण होऊन दे, त्यांना सोडायचं नाही, असं काका होते। म्हणजे कशाची पर्वा न बाळगता शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, या प्रामाणिक भूमिकेतून सहकाराच्या माध्यमातून किंवा चळवळीच्या माध्यमातून काम करणारे काका होते। मला आठवतं की शरद जोशींचा प्रवेश सगळ्यात आधी पहिल्यांदा 1988 साली झाला कोल्हापूरमध्ये। त्याच्या आधी कधी 80च्या निपाणी आंदोलनात शरद जोशी आले होते निपाणीला तंबाखू आंदोलनात, पण कोल्हापूरशी फारसा त्यांचा संपर्क नव्हता। आणि नव्हता म्हणजे इथले एकापेक्षा एक मोठे कारखानदार, त्यांना असं वाटायचं, ते असं म्हणायचे उघडपणानं, इथल्या शेतकऱ्याला न्याय द्यायला आम्ही समर्थ आहे, कुठल्या कुडमुड्या जोशीची गरज नाही, असं म्हणायचे। आणि त्यामुळं या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकरी चळवळ लवकर रुजत नव्हती, उभी राहत नव्हती। आणि म्हणून एकदा शरद जोशींनी ठरवलं की कोल्हापूरमध्ये एक मोठा शेतकरी मेळावा घ्यायचा। मला वाटतं तारीख पण ती 2 ऑक्टोबर असेल, गांधी जयंती 2 ऑक्टोबर 89 88 2 ऑक्टोबर 88 गांधी मैदानला घ्यायचं होतं। पावसानं फुलं भरलं होतं। ऑक्टोबरचा परतीचा पाऊस चालू होता, प्रचंड पाऊस पडलेला होता। त्यावेळी कोल्हापूरच्या काही पुढाऱ्यांनी म्हटलं या कुडमोड्या जोशाला कोल्हापूरमध्ये येऊन देणार नाही। आम्ही सभा उधळून वासा इशारा दिला,
गांधी मैदानामध्ये पाणी सोडलेलं होतं, सगळा चिखल झालेला होता. आधी पाऊस त्यात आणि पाणी सोडलेलं. रात्री 12 युनियन चालू होती. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ते शरद जोशींची सभा आहे म्हणून प्रचार कसा करायचा आणि कधी जाऊन कुठे गावात मार खाली काय सांगता येत नाही, अशी परिस्थिती होती. त्यावेळी मी नुकतंच 12वी झालो होतो आणि कॉलेजला जात होतो आणि मी जीप गाडी घेऊन गावोगावी पुकारलेला माणूस आहे. त्यावेळी शरद जोशींची सभा आहे म्हणून. तर त्यावेळी खंबीरपणानं काका उभा राहिलेले होते. कोण काय करते बघू, आम्ही आहे. कोल्हापूरकरांच्या बापाचं आहे काय, आम्ही घेणार आहे आमच्या शेतकऱ्यांची सभा, कोण अडवतोय आम्हाला बघू असं म्हणणारे काका त्यावेळी होते. लक्षात ठेवा. जनगुण काका असतील, खंडेराव घाडगे असतील, आज काकाही हयात नाहीत, खंडेराव घाडगेही हयात नाहीत. आणि त्यावेळी कोल्हापूरच्या त्या मेळाव्याचं अध्यक्षपद श्रीपती खंचनाळे म्हणून पहिलवान होते, त्यांना हुडकून आणलं आणि श्रीपती खंचनाळे म्हटले मी साहेब मेळाव्याचा अध्यक्ष होणार आहे म्हटले. बघू म्हटले कोण आमची सभा उधळायला येते ते. अशा पार्श्वभूमीवर ही संघटना त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू झालेली होती. आणि त्यावेळेपासून नंतर काकाने अशा आमच्यासारखे जे फाटके कार्यकर्ते होते त्यांना पाठबळ देण्याचं, त्यांना ताकद देण्याचं काम त्यांनी केलं. कारण आम्हाला आधार असायचा, काही झालं तरी काका निस्तारतात. आज जरा तुम्हाला वाटतं की काही झालं तर मी निस्तारतोय, तसा एक मोठा आधार आम्हाला असायचा की काका निस्तारणार, काही आपल्याला काही घाबरायचं कारण नाही. काका सरळ सरळ तोंडावर कुणालाही बोलायचे, म्हणजे ते रत्नापांना असो, शामराव पाटील असो किंवा अगदी बाळासाहेब मानेसाहेब असून कुणालाही बोलायचे, सडेतोड बोलायचे. स्कूटरवरनं फिरून या परिसरामध्ये काकाने संघटना वाढवली. बुलेट हा, आधी बुलेट नंतर निळी स्कूटर ती. आणि त्याच्यावरनं फिरून म्हणजे कुठेही असू दे, कोले साहेब असतील, काका असतील, या लोकांनी भयंकर पूर्वी कष्ट केलेला आहे. कार्यकर्त्यांना पाठीशी घातले, पाठबळ दिलेलं आहे. आणि काकांना माहिती होतं की आम्ही कायम वाड्यात यायचो. वाड्यात आलं की काका 10-12 लोकांनी घेऊन बसले असायचे. समोर चिरमुळ्याचा ढीग पडलेला असायचा, त्यात वाळका असायची, गाजरं असायची. हा, हे वाळकं जरा खावा, ते काय सारखं चहा पिऊन पिऊन जठराला हे झालं असतं, जरा वाळकं चिरमुळे खावा म्हणजे हे होते म्हणले. असं काकाच झालं. आमचं पार्टी म्हणजे काय, चिरमुळं, वाळकं आणि गाजरं ही पार्टी. आणि मग तिथं बसून इकडं कुठल्या गावात जायचं, कुणाला गाठ पडायचं, कुणाबरोबर बैठक घ्यायची, कसं करायचं, या सगळ्या जुळण्या करत करत आज जे काही शेतकरी चळवळीला स्वरूप आलेलं आहे त्याचा पाया खऱ्या अर्थाने काकाने त्यावेळी घातला. 38 वर्षापूर्वी त्यांनी या परिसरामध्ये या शेतकरी चळवळीचा पाया घातला. म्हणून आज आपण बघ, आता ज्या कारखानदारांच्या समोर, कारखानदार सोडून दे, कारखान्याच्या स्लिप बॉयच्या समोर उभा राहायची आपली हिंमत नव्हती, एवढे घाबरत होते लोक. पण त्याच्यानंतर काकाने अशी पिढी घडवली, कारखान्याचा स्लिप आहे सोडून दे, संचालक आणि चेअरमनलाच तोंडावर म्हणाले पैसे कधी देणार आहेत असं म्हणायला लागली. हे जे धाडस, हा जो आत्मविश्वास, हा जो स्वाभिमान आपल्याला दिला, तो काकांच्या सारख्या लोकांनी पहिल्यांदा काम केलं तळागाळामध्ये जाऊन, म्हणून दिला. आणि म्हणून या कार्यकर्त्यांच्यासाठी मग निधी उभा केला. मला आठवतंय माणगावातच मला वाटतं रात्री 12 वाजता आपली सभा झाली होती. लक्ष्मण वडले याच चौकात झाली होती. लक्ष्मण वडले, मी, कारण नुकतंच माझ्यावर एक हल्ला झालेला होता. हा, आणि मग त्यावेळी काका म्हणाले, अरे हे पोरगं रात्री अपरात्री एकटंच फिरतोय मोटरसायकलीवरनं, त्याला कोणतरी मारून टाकतील, त्याला एक गाडी घेऊन देऊया. मग गाडी घेतली, किमान गाडीत 4 माणसं तरी ह्याच्यावर राहतील, आणि म्हणून याला गाडी देऊया, आणि मग ह्याला कोण हात लावणार नाही. मग काकाने पुढाकार घेतला, निधी उभा केला, आणि माणगावातलं निधी देण्यासाठी म्हणून ती सभा झालेली होती. कारण काकाने नुसतं त्या माझ्या पहिली जी क्वालिस मला दिली तुम्ही लोकांनी, त्यासाठी नुसतं निधी उभा केला नाही. म्हटले आपलं एवढ्या लांबनं जालन्यातनं ते लक्ष्मण वडले येतोय, किंवा आपल्या सभा घेतोय,
आक्रमक बोलतोय. आज प्रवास कायम प्रवासाचा असतोय. त्याला एक सुटकेस घेऊन देऊया म्हटले चांगली. त्याला एक सुटकेस दिली. बघा किती बारकावा असायचा काकांचा. त्याला एक सुटकेस आणि कुमारला सायकल असा तो कार्यक्रम झालेला होता. तर असं सगळं म्हणजे कार्यकर्त्यांच्या गरजा काय आहेत, कार्यकर्त्यांना काय दिलं पाहिजे, त्यांना कसं सांभाळायला पाहिजे, याचं उपजतच ज्ञान काकांना खऱ्या अर्थानं होतं. आणि म्हणून आज 20 वर्षानंतर सुद्धा काका आपल्यात नाहीत तरी सुद्धा त्यांची सातत्यानं आठवण येते. आणि म्हणून मग मी ठरवलं, खरं तर काकांचा त्यांच्या काळातच हयातीतच उचित गौरव व्हायला पाहिजे होता, परंतु आमच्याकडून ती चूक झाली. आणि म्हणून म्हटलं ती चूक सुधारायची. म्हणून यावर्षी आमचं जे काही साहित्य संमेलन होणार आहे, नांगरट साहित्य संमेलन रविवारी 7 जूनला मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी नांगरट करायची आहे आम्हाला. त्या दिवशी आम्ही म्हटलं की काकांच्या बरोबर काम केलेले जयकुमार कोले साहेब आहेत, त्यांना आम्ही जीवन गौरव पुरस्कार देऊन आम्ही सन्मान करणार आहोत. तरी हे खरं तर काकांचं सुद्धा व्हायला पाहिजे होतं त्यावेळी, पण त्यावेळी आम्ही ते करू शकलो नाही. पण आता इथनं पुढे म्हटलं की शेतकरी चळवळीमध्ये काम करणारे हे जे काही ज्येष्ठ लोक आहेत त्यांचा योग्य तो उचित सन्मान झाला पाहिजे. मागच्या पिढीला कळलं पाहिजे त्यांनी आपल्यासाठी काय काय करून ठेवलेलं आहे ते. म्हणून ही चळवळ अत्यंत महत्त्वाची आहे. शेतकऱ्याला ताटमानेनं जगायला शिकवणारी चळवळ आहे, स्वाभिमानानं जगायला शिकवणारी चळवळ आहे. त्याच्या घामाच्या थेंबाचा हिशोब घ्यायला पाहिजे असं सांगून ते मिळवून देणारी ही चळवळ आहे. आणि त्यामुळे ही चळवळ सुद्धा आपण जपली पाहिजे. मला वाटतं की 2-2.5 महिन्यापूर्वी याच चौकात आपण आपल्या आंदोलनामध्ये 2012च्या आंदोलनामध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते, अगदी खुनाचा गुन्हा दाखल झालेला होता आणि जवळजवळ 12-13 वर्षे लढून आपण त्यांना निर्दोष सोडून आणलेलं होतं, त्यांचाही सत्कार आपण केलेला होता. एक लक्षात ठेवा, वेळ निघून गेल्यानंतर मग आपल्याला वाटतं की आपल्याकडून काहीतरी चुकलं, आपण हे करायला पाहिजे होतं, पण त्यावेळी पोळ्या आपल्यासाठी कुणासाठी थांबत नसते. तेव्हा इथून पुढं हे असे कार्यकर्ते आहेत ते आपल्यातून गेल्यानंतर मग त्यांचं महत्त्व आपल्याला कळतं. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, जे शिल्लक आहेत राहिलेले आहेत आणि आपल्या परीनं कशाची अपेक्षा न करता जे धडपडतात, काय वाटायला येतं हो, आला तर पोलिसाचा एखादा गुन्हा वाटायला येतो, कोर्टाचे हेलपाटी का आणि लोकांच्याकडनं नावं ठेवून घ्यायचं. म्हणजे आईला ह्यांना काय एक आखला नाहीत, बोबलत फिरत्यात, इकडं जात्यात तिकडं जात्यात, जरा घरचं बघा असं सल्ला देतात लोक. जरा घरचं बघा, घराकडे लक्ष द्या असं सल्ला द्यायला आणि माणसं मागे पुढे बघत आहेत. पण लोक हे विसरतात की ही बोंबलत फिरत्यात, ही डायरी फोडत्यात, ही दूध अडवत्यात, ही कोर्टात जात्यात, ही पोलिसांचा मार खात्यात, म्हणून वेळेवर आपलं ऊसाचं पैसे मिळतात, वेळेवर दुधाचं पैसे मिळतात, म्हणून आपलं जमीन वाचली महापुरातनं. शक्तीपीठ इथं गेला असतं तर माणगाव राहिलं असतं का? माणगावचंच एक स्मारक करावं लागलं असतं. पण तो शक्तीपीठ ह्या गावात झाला पाहिजे असं म्हणणारे अवलादी सुद्धा याच गावात होत्या, हे लक्षात ठेवा. उद्या का ना उद्या याच गावात होत्या अवलादी. काय शक्तीपीठ महामार्ग इथनच करा. ह्यांनी भानगडी करून कर्ज काढून ठेवले असतील. आता जमिनी विकायच्या म्हणून कुठेतरी सरकारकडनं काय पैसे मिळतात म्हणून बघितले असतील. अरे पण गावाचं काय, गावातल्या शेतकऱ्यांचं काय, पुढली पिढी शेती करणार आहे काय म्हणतात. हा, आणि पुढची पिढी काय शेती करणार आहे का? पोलीस साहेबांनी सांगितलं ते खरं आहे. तुम्ही हाय ती जमीन जपणं हाच पर्याय आहे. सोन्याचा तुकडा आहे. पन्हाळगडावर जाऊन एखादा गुंठा घेऊन दाखवा, आहे काय कुणाकडे? आणि तिथले मूळ जे काय शेतकरी होते शिवाजी महाराजांच्या काळात ते पन्हाळगडावर राहणारे, ते आता मुंबईत कोल्हापुरात हमाली करताना दिसतात. ती अवस्था होईल शेती इकला तर.